दिल्लीला आपदातून मुक्त केलं. डबल इंजिन सरकार, डबल विकास करणार. दिल्लीच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांचा त्रास सहन करत होते. आज अण्णांनाही यापासून मुक्ती मिळाली. ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला. मोदींनी केजरीवालांना सुनावलं. दिल्ली के चुनाव में कांग्रेस ने 0 की डबल हैट्रिक लगाई है. काँग्रेस स्वतःला पराभवाचं सुवर्ण पदक घेऊन फिरतंय. नरेंद्र मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका. दिल्लीत 27 वर्षांनंतर कमळ फुललं. भाजपाचा 70 पैकी 48 जागांवर दणदणीत विजय. विकास आणि सुशासनाचा विजय म्हणत पंतप्रधान मोदींकडून दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन. दोन दिवसात ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री. उद्या किंवा परवा भाजपाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत होणार नावावर शिक्कामोर्तब. गुज्जर किंवा जाट समाजाचा नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता. दिल्लीच्या जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो. आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू. पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. केजरीवालांकडून भाजपाचं अभिनंदन. नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव. भाजपाच्या परवेश वर्मांनी चारली धूळ. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सत्येंद्र जैन यांचा सुद्धा पराभव. केजरीवालांचा बुरका फाटला असून खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीनं दाखवून दिलं. फडणवीसांची दिल्लीतल्या विजयावरती प्रतिक्रिया. दारू घोटाळा आणि आचार विचार शुद्ध नसल्याने आपला पराभवाचा झटका. अण्णा हजारेंची आपच्या पराभवावरून टीका. तर प्रतिक्रिया देताना अण्णांना अश्रू अनावर. लाडक्या बहिणींचे पैसे परत मागणार नाही, पण नियमांच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचे पैसे बंद होणार. फडणवीसांची माहिती. कोल्हापुरात 12वीच्या हॉल तिकिटावर वेगळेच विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. कॉम्प्युटर सायन्स ऐवजी भूगोलाचा समावेश. विद्यार्थ्यांसह पालक संतप्त.